अनपेक्षितपणे साक्षी आली. काव्याने वर पाहिलं आणि हळू आवाजात रुद्रला म्हणाली, तू साक्षीला इथे का आणलंस? बघ आता काय परिस्थिती झाली. रुद्राने गंभीर स्वरात उत्तर दिलं, मी नाही आणलं तिला. दोघांचं बोलणं संपण्याआधीच साक्षी आत आली. आतल्या दृश्याने ती दचकली. तुम्ही दोघं? रुद्राने शांतपणे विचारलं. साक्षी, तू इथे कशी आलीस? साक्षीने स्वतःचा धक्का दाबून ठेवला, पण तिची नजर सरळ त्या बंद दरवाजाकडे गेली. काव्या अस्वस्थ झाली. हे सगळं रुद्रमुळे झालं होतं. तो इथे आला नसता तर साक्षी आली नसती, आणि जर आतला प्रसंग उघड झाला असता तर फार वाईट झालं असतं. सुदैवानं आतून काही आवाज आला नाही. तुम्ही इथे काय करताय? आणि आत साक्षी उत्सुकतेने दरवाजाकडे सरकली. काव्या घाबरली आणि पटकन रुद्रला ओढून त्याच्यासमोर उभी राहिली. मिस साक्षी, मला तुझं आणि रुद्रचं नातं माहीत आहे, पण लक्षात ठेव, तो अजूनही माझा नवरा आहे. आम्ही इथे काय करतोय याचा तुझ्याशी काही संबंध नाही. साक्षीचा चेहरा फटकन पांढरा झाला. हो, तू बरोबर आहेस. मला इथे यायला नको होतं. पण आत काय चाललंय? काव्याचा चेहरा कठोर झाला. तिने साक्षीचा हात धरला आणि ठामपणे म्हणाली, आत काय चाललंय हे तुझ्या कामाचं नाही. साक्षी अधिकच चकित झाली आणि तिने रुद्रकडे मदतीसाठी पाहिलं. मी फक्त उत्सुक होते, काव्या कठोर स्वरात म्हणाली. मी सांगते, आत जाऊ नकोस, नाहीतर जे काही पाहशील ते तुला सहन होणार नाही. साक्षीचं हृदय धडधडलं. ती काय सांगते? काव्याने बोलता बोलता रुद्राचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, बरोबर ना प्रियपती? रुद्रचा चेहरा काळवंडला. साक्षी मान खाली घालून थरथरत्या आवाजात म्हणाली, मला माफ करा, मला सगळं समजलं. मला आत जाऊ नये. मी चुकीच्या वेळी आली. मला निघायला हवं. असं म्हणत ती धावतच बाहेर गेली. काव्याने सुटकेचा निश्वास टाकला, पण रुद्रने नाराज नजरेने तिच्याकडे पाहिलं. काव्या? ती अजूनही सावरलेली नव्हती, पण नजरेला नजरे भिडली तेव्हा रुद्रचा रोष स्पष्ट दिसत होता. क्षणातच तिला आठवलं, साक्षी ही रुद्रची जिवलग होती. ती डोळे वळवून थंडपणे म्हणाली, मला तिची दया येते. तू तिच्या मागं जा ना. त्या क्षणी काव्या इतकी संतापलेली होती की रुद्रच्या भावनांची तिला पर्वा नव्हती. दरम्यान रुद्र बाहेर आला तेव्हा साक्षी हॉलच्या बाजूला उभी राहून उलटी करत होती. तो काळजीपूर्वक तिच्याकडे धावला. साक्षी, तुला काय झाले? साक्षीने दचकून विचारलं. रुद्र, तू इथे का आलास? मिस काव्या नाराज होईल. ती पांढरी पडली होती, थरथरत होती. चल, थोडा आराम कर. तब्येत बिघडली असताना का आलीस? रुद्रने तिला आधार दिला. ती डोळ्यात पाणी दाबत म्हणाली, मला कळलं की मिस काव्याचा वाढदिवस आहे. तिला शुभेच्छा द्याव्यात म्हणून आले. पण तू इथे असशील असं वाटलंच नव्हतं. तुला त्रास दिला असेल तर माफ कर. रुद्र गप्प राहिला. त्याला काव्यापासून घटस्फोट घ्यायचा नव्हता, पण त्याने साक्षीला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं. साक्षी, तो बोलायला लागला, पण ती मध्येच म्हणाली, काव्याला अजूनही तुझ्यावर प्रेम आहे का? कदाचित मला मागे हटायला हवं. मला परतायलाच नको होतं. रुद्रने तडक उत्तर दिलं. तिने जाणीवपूर्वक असं बोललं. तिला माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. साक्षी दचकली. तू गैरसमज करतेस. आमचं नातं साधं पती पत्नीचं नातं नाही. रुद्र पुढे म्हणाला. मग नेमकं तुम्ही दोघं आहात तरी काय? रुद्र काही बोलू शकला नाही. तिच्या अशक्त अवस्थेकडे पाहून तो म्हणाला, तुला तब्येत बिघडली आहे. सध्या स्वतःची काळजी घे. मला माफ कर, साक्षी हळूच म्हणाली. रुद्रने तिला उठवून बसवलं आणि आठवलं की अजून त्यांचं एक काम बाकी आहे. तू थोडी विश्रांती घे. मला अजून काही पाहायचं आहे. ठीक आहे, जा, ती मान डोलावून म्हणाली. रुद्र निघून गेल्यावर साक्षीने हळूच ओठ चावली. तिची नजर सरळ आत लागली. काव्या. तिने स्वतःला अपमानित केलं होतं. खरी तिसरी बाई काव्याच होती. मग तिलाच रुद्रची पत्नी होण्याचा अधिकार का?
दरम्यान अस्मिता रडत बाहेर पळाली आणि चैतन्य तिच्या मागोमाग आला. काव्याने त्याच्या खांद्यावर चपराक मारली. तू मला अडचणीत आणलंयस. पुन्हा अशा गोष्टीसाठी मला बोलवू नकोस. चैतन्य हसत म्हणाला, जेव्हा मी यशस्वी होईल तेव्हा पहिला फायदा तुलाच होईल. काव्या चिडून म्हणाली, मला खोट्या आश्वासनाची गरज नाही. मला माझ्या वाढदिवसासाठी वचन दिलेला हिऱ्याचा दागिना हवाय. काळजी करू नकोस, मी तुला सगळ्यांसमोर एक मोठा हिरा देईन आणि तुलाच सगळ्यांच्या नजरेत ठेवीन. चैतन्याने आश्वासन दिलं. काव्याने डोळे फिरवत उत्तर दिलं, मी दिव्याला शोधते. पण जसं ती बाहेर पडली तिथं साक्षी तिची वाट पाहत होती. तिने तुच्छतेने विचारलं, तू अजून रुद्रशी घटस्फोट का घेतलास नाही? काव्याने थंडपणे उत्तर दिलं, मलाही हाच प्रश्न आहे. तू तुझ्यासोबत असूनही अजून माझी घटस्फोट घेत नाही. असं दिसतंय की तुला अजून प्रयत्न करावे लागतील. साक्षीचा चेहरा काळसर झाला. माझी चेष्टा करण्याची गरज नाही. काव्य निर्विकारपणे म्हणाली, मी चेष्टा करत नाही. खरंच मला त्याच्याशी घटस्फोट हवा आहे आणि मला वाटतं तूच मला मदत करू शकतेस. साक्षीचे डोळे अरुंद झाले. पुरं झालं. रुद्र माझ्यासोबत होता तेव्हा तू काहीच नव्हतीस. मी त्याला जास्त ओळखते. तू त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाहीस. तुला लवकरच कळेल. जरी तू माझी जागा घेतलीस तरी काही बदलणार नाही. रागानं साक्षी तिथून निघून गेली. काव्या मात्र गोंधळलेली होती. ती खरंच प्रामाणिक बोलत होती, पण तरीही तिच्यावर संशय घेतला गेला. हळूहळू ती लॉबीमध्ये आली. दूरवर रुद्र तिच्याकडे पाहत होता. त्याच्या नजरा भिडल्या. रुद्र तिच्याकडे चालत येऊ लागला. काव्याचं हृदय धडधडलं. तू काय बोलणार आहे? त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी सांगायचं भाव दिसतायत. ती एक पाऊल पुढे सरकली, पण त्याच क्षणी साक्षी धावत रुद्रकडे आली आणि त्याच्या हाताला धरून अशक्तपणे थरथरली. रुद्र दचकला आणि तिला आधार दिला. साक्षी, तुला काय झालं? ती कुजबुजली. काही नाही, मला फक्त पाणी प्यायचं होतं. रुद्रने एक नजर काव्याकडे टाकली आणि साक्षीसाठी पाणी आणायला गेला. आता सगळ्यांचं लक्ष त्या दोघांकडे वेधले गेले. तो कोण आहे? रुद्र एका स्त्रीला आधार देतोय. हो, ती तर साक्षी आहे. त्या बुडालेल्या गरीब झालेल्या कुटुंबातील. हो, विश्वास बसत नाही. ती आधीपासून रुद्रला ओळखते आणि आता इतकी जवळची आहे. काय ती डेटिंग करताय? वा, खरंच हेवा वाटतो. हे खरं असलंच पाहिजे, नाहीतर रुद्र दुसऱ्या बाईसोबत कुठे दिसणार. आणि बघा, तिला घेऊन बाहेर गेला देखील. कोणीतरी चहूकडे कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात म्हणाले. त्या क्षणी पार्टीची यजमानीन साक्षीचं वागणं पूर्ण बदलून गेलं होतं. गोष्टी अशी वळली की काही पाहुण्यांना ह्याचं भान राहिलं नाही की ही पार्टी काव्याच्या वाढदिवसानिमित्त होती. काव्या मात्र तिथे उभी राहिली होती, डोळ्यांनी रुद्रकडे आणि त्यांच्या शेजारी उभी साक्षीकडे बघत. छातीत खोल दुःख जाणवत होतं. त्या क्षणी साक्षीनेही तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या नाजूक बारीक सारीक हास्यामध्ये चिरकदार उपरोध लपलेला होता. सगळ्यांना दाखवण्यासाठी की ती रुद्रची प्रेयसी आहे आणि रुद्रने हे नाकारले नाही. काव्याने नजरा वळवल्या. मागून कोणीतरी कुजबुजलं. बघा, वाढदिवसाचं नाटक उलट तिच्यासाठी लाजिरवाणं ठरते. एवढा पैसा खर्च करून देखील खरी विजेती तर साक्षी ठरते. काव्याचं मूड आवळला. त्याचवेळी चैतन्य पुढे आला. स्टेजवर उडी मारून उभा राहिला. तो स्मित करत म्हणाला, सर्वांचा आभार. आज काव्या 20 वर्षाची झाली. मी तिच्या आयुष्यात नेहमी आनंद नांदो अशी प्रार्थना करतो आणि तिच्या सुखाचं कारण नेहमी मीच राहो ही माझी मनापासून इच्छा आहे. वा, किती रोमॅन्टिक आहे ना. खाली कुणीतरी उसासा टाकला. तेवढ्यात केक आणणारा नोकर आत आला. 1 मीटर उंच केक आणि वरती ठेवलेला लाल मखमली डबा. चैतन्याने तो डबा उघडला. त्यातला झगमगणारा निळा हिरे पाहून सगळे थक्क झाले. निळा हिरा, अविश्वसनीय आणि इतका प्रचंड मोठा. जर हे खरं प्रेम नसेल तर चैतन्य खरंच गंभीर आहे. चैतन्य खाली उतरला आणि काव्याचा हात धरून तिला पुढे आणलं. तो तिला स्वतःच घालणार आहे का? माझा वाढदिवस असा झाला तर मी उद्याच मेलो तरी हरकत नाही. काव्या लाजून हसली. डोकं हलवत मागे वळली. गळ्यावरची जागा उघडी केली.
पण अचानक थंड हाताने चैतन्याचा हात पकडला. सगळ्यांचे डोळे तिकडे वळले. चैतन्य थक्क झाला. रुद्र, काय करत आहेस? काव्या हादरली. रुद्रच्या काळ्याभोर डोळ्यात ज्वालामुखी पेटला होता. तो नेहमीसारखा गुप्त, थंड, पण त्याच वर्चस्व कोणी थांबवू शकणार नव्हतं. चैतन्याने कठोर आवाजात इशारा दिला, सगळ्यांच्या नजरा तुझ्याकडे आहेत रुद्र. पण रुद्र फक्त त्याच्याकडे थंड कटाक्ष टाकून काव्याकडे वळला. वाढदिवसाचं गिफ्ट द्यायची वेळ आली ना. त्याने बाजूला ठेवलेली पिशवी पुढे केली. रुद्रही गिफ्ट आणलंय. निळ्या हिऱ्यानंतर आता काय भारी असणार. सगळ्यांचे डोळे त्या पिशवीवर खेळले. काव्या थोडी चकित झाली, पण गिफ्ट घेतलं. उघडल्यावर आत एक लहान पण अद्भुत वास्तूचं मॉडेल दिसलं. काव्याचे डोळे चमकले. हे माझ्यासाठी? हो, रुद्रने मान डोलावली. फक्त एक मॉडेल आहे. हिऱ्यापुढे त्याला काय किंमत? कुणीतरी हसून बोललं, थांबा, हे मॉडेल तर सुप्रसिद्ध वास्तुविशारद करत यांनी स्वतः बनवलेलं आहे. जगात एकच आहे आणि अफाट किमतीचं. काय? सगळ्यांनी आश्चर्याने श्वास रोखला. काव्यालाही विश्वास बसला नाही. हे गिफ्ट इतकं खास, इतकं विचारपूर्वक, खरंच रुद्रने तिच्यासाठीच आणलं का? त्या क्षणी संपूर्ण लक्ष पुन्हा काव्याकडे वळलं. चैतन्याने तिला हिरे दिले होते, पण रुद्रने तिला जगात एकमेव अशी वस्तू दिली होती. आता कोणाच्याही तेजाने तिचा प्रकाश हरवू शकला नाही. लोक कुजबुजत होते. काव्या एवढी खास आहे तरी कोण? 2 ताकदवान पुरुष तिच्यासाठी अशी विलक्षण गिफ्ट देतात. रुद्र बाहेर निघून गेला. साक्षी मागोमाग गेली. बाहेर आल्यावर ती थांबली. रुद्र, मला काही सांगायचं आहे. का? तो खोल श्वास घेत म्हणाला. साक्षी, आपल्याविषयीचं खरं तर. साक्षीच्या छातीत धडधड वाढली. पण तेवढ्यात दिव्या धावत आली. काव्या पाण्यात पडाली आहे. रुद्र दचकला. क्षणाचाही विलंब न करता तो धावत गेला. काव्या पाण्यात तडफडत होती. कोणीतरी पाण्यात पडलंय, लवकर वाचवा. काळोखातून एक आकृती थेट पाण्यात उडी मारून तिच्यापर्यंत पोहोचली. त्याने तिला बाहेर उचललं. दिव्या धावत आली. काव्या, ठीक आहे का? रुद्र ओलसर कपड्याकडे दुर्लक्ष करून म्हणाला, मी तिला घेऊन जातो. दिव्या काही बोलणार होती, पण त्याच्या थंड नजरेसमोर तिचे शब्द दाबले गेले. सुदैवाने पाहुणे निघून गेले होते, नाहीतर आजच्या रात्रीच्या अफवा थांबल्या नसत्या. रुद्रने काव्याला घरी नेलं. तिला पलंगावर झोपवलं. डॉक्टर बोलवला. डॉक्टर म्हणाला, काही हरकत नाही, फक्त पाण्यात श्वास अडकलाय, थोड्याच वेळात शुद्धीवर येईल. रुद्रने दिलासा घेतला. तो तिच्या मिटलेल्या डोळ्यांकडे बघत बसला. तेवढ्यात काव्याचा फोन वाजला. पाण्यात भिजला असला तरी वॉटरप्रूफ होता. रुद्रने स्क्रीनकडे पाहिलं. एक माशाचं चिन्ह आणि विचित्र नाव दिसलं. तो कॉल उचलला. आई, अजून घरी आली नाहीस का? मी तुझी वाट बघता बघता झोपते. तो बालकंड ऐकताच रुद्र स्तब्ध झाला. आयशा त्याचीच मुलगी, पण आवाज इतका ओळखीचा का वाटतोय? तुझी आई आज रात्री कदाचित परत येऊ शकणार नाही, रुद्रने हळू आवाजात सांगितलं. फोनच्या टोकाला ती लहान मुलगी चकित झाली. तुम्ही कोण? माझ्या आईचा फोन तुमच्याकडे का आहे? मी रुद्रच्या गळ्यात शब्द अडकले आणि त्याच क्षणी त्याला आठवलं, जमिनीवर लोळण घेत रडणाऱ्या त्या व्हिडिओतील तिचाच चेहरा.